नमो अर्हन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवझायाणं नमो लोये सौवसाहुणं मङ्गलं भगवान् वीरो मङ्गलं गौतमो गणी मङ्गलं कुन्दकुन्दाद्यो जैन धर्मोस्तु मङ्गलम् सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनम् जैनं जयतु शासनम् तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिव स्वरूप शिवकार नमः त्रियोग संहार के। चला, छडालाच्या आधारे आपली चर्चा चालू होती. तिसरी ढाल आपण बघत होतो. तर काही प्रश्न असतील तुमचे तर तुम्हाला विचारायचे. जर नसतील प्रश्न तर मग आपल्याला कालचा विषय तुम्हाला समोर घ्यायचा. थोडा आपल्याला समोर जायचंय. अजून कालचा विषय थोडा राहिलेला आपला, त्याला क्लिअर करायचंय. बोला बोला. पुढचं क्लिअर करा. प्रश्न तेव्हाच आठवत येतात, आता प्रश्न आठवत नाही. आता प्रश्न आठवत नाहीयेत. ठीक आहे, चालेल, काय हरकत नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला मागचं सगळं समजलेलं आहे. ओके, चला आता समोर जाऊ आपण. हा हा आता आपण काल कशाची चर्चा करत होतो? जीव तत्व झाला, अजीव तत्व झाला. आता आश्रव तत्वाची चर्चा आपली चालू होती. आश्रव म्हणजे कर्माचे येणे. तर मग कर्म येतात कशामुळे? असं काय काम करतो आपण? तर ते काम आपण बघत होतो. अशी कोणती क्रिया आहे की ज्या क्रियेमुळे कर्म येतात? मग आपल्याला कर्म थांबवायचे तर त्याला हे क्रिया आपल्याला माहित पाहिजे ना, की हे कर्म येण्याचे कारण काय आहेत, कशामुळे आपल्याला कर्म बंद होतो. तर कर्म बंदाचे कारण काय सांगितले होते? किती सांगितले होते कारण? बोला, किती कारण सांगितले? 5 कारण सांगितले होते. कोणकोणते? बोला, शंका, नाव सांगायचं. संशय आणि 5 कारण सांगायचे. 5 कारण. आश्रवाचे 5 कारण. प्रमाद, कषाय व योग. योग, व्हेरी गुड. काय सांगितलं? मिथ्यात्व, अविरती, प्रमाद, कषाय आणि योग. परत एकदा छंद वाचायचा आहे. तिसरी ढाल 8 नंबरचा छंद काढायचा आहे. 8 नंबरच्या छंदामध्ये दुसरी लाईन आपली चालली होती. परत पूर्ण छंद वाचायचा. ठीक आहे, नीट समोर पुस्तक घेऊन बसायचे आणि मग वाचायचं. बोलायचे सर्वांनी एक साथ. सकल द्रव्य को वास जास में सो आकाश पिछानो नियत वर्तना निश दिन सो व्यवहार काल परिमानो यो अजीव अब आश्रव सुनिए मन वच काय त्रियोगा मिथ्या अविरति अरु कषाय परमाद सहित उपयोगा. काय सांगितलं आश्रव तत्वाचं कारण? बघा, स्वरूप सांगितलं. यो अजीब अब आश्रव सुनिये. तिसरी लाईन बघायची आपल्याला. कोणती लाईन बघायची? तिसऱ्या लाईन पासून आपल्याला आश्रव तत्वाचं स्वरूप सांगणार आहे. तर काय सांगितलं? यो अजीब म्हणजे आतापर्यंत जी चर्चा झाली आपली ती अजीव तत्वांची होती, अजीव द्रव्यांची होती. अजीव तत्वासंबंधी चर्चा केली. अब आश्रव सुनिये. आता आश्रव सांगणार आहेत. आश्रव म्हणजे कर्म येणे. कोणाचा प्रश्न होता ना मध्ये, कर्म काय येतात? ज्ञानावरणी कर्म का बनतात? दर्शनावरणी कर्माचे कारण काय आहेत? तर सगळ्या कर्मांचे वेगवेगळे कारण सुद्धा आहेत आणि सगळ्यांचे कॉमन कारण सुद्धा आहेत. काय कारण कॉमन सांगितलं बघा, ते 4-5 कारण आपल्याला इथे सांगितले. पहिले तर काय सांगितलं? मन वच काय त्रियोगा. बोले 3 प्रकारचे योग. किती प्रकारचे योग? 3 प्रकारचे योग. योगामुळे सुद्धा आपल्याला
आश्रव होतो. मनोयोग, वचनयोग आणि काययोग हे द्रव्य आणि भाव दोन्ही सुद्धा आपण बघण्याचा प्रयत्न केला होता. ठीक आहे. द्रव्य असतं काय आणि भाव असतं काय, या दोन्हींचा स्वरूप आपण बघण्याचा प्रयत्न केला. आता समोर मिथ्यात्व. मिथ्यात्व काय आहे? तर मिथ्यात्व म्हणजे उलटी मान्यता, आणि मिथ्यात्वाची आपण चर्चा करत होतो. मिथ्यात्वामध्ये आपण 5 भेद त्याचे बघितले. कशाचे? मिथ्यात्वाचे. मिथ्यात्व आपल्याला कर्मबंधाचं कारण आहे. तर कोणकोणते भेद होते ते? पहिला कोणता होता? एकांत, विपरीत, संशय, विनय आणि अज्ञान. ठीक आहे. हे 5 प्रकारचे भेद असतात. कशाचे? मिथ्यात्वाचे 5 भेद. मिथ्यात्वाचे 5 भेद असतात, आणि या 5 प्रकारे आपल्याला कर्माचा बंध होत असतो. एकांत मिथ्यात्व काय असतं? की वस्तूचं स्वरूप तर आहे अनेकांतात्मक, आणि वस्तूचं स्वरूप अनेकांतात्मक आहे, पण त्याला अनेकांतात्मक न मानता एकांताने स्वीकार करणं, त्याला एकाच बाजूने बघणं आणि एकाच बाजूने वस्तू समजणं, याला म्हणतात एकांत नावाचं मिथ्यात्व. बघा याच्यामध्ये लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे? वाचतो मी. एकांत, प्रत्येक वस्तू स्वभावाने अनेकांतात्मक असताना. समजलं? हे आपण वाचलेलं आहे, पूर्ण झालेलं आहे आपलं. काय लिहिलं? प्रत्येक वस्तू स्वभावाने अनेकांतात्मक असताना तिला एकांत रूप, त्याच्यामध्ये नाहीये, पुस्तकामध्ये नाहीये, हे द्रव्य संग्रह मधलं आहे, त्याच्यामध्ये बघू नका. आता फक्त ऐका मी काय सांगते. ठीक आहे. बघा याच्यामध्ये काय लिहिलंय, द्रव्य संग्रहामध्ये लिहिलेलं. प्रत्येक वस्तू स्वभावाने कशी आहे? स्वभाव कसा आहे प्रत्येक वस्तूंचा? बोले अनंत धर्मात्मक आहे, अनेकांतात्मक आहे. एकांतात्मक आहे का? एकांतात्मक नाहीये. प्रत्येक वस्तूमध्ये अनंत गुणधर्म भरलेले आहेत. आता समोरचा पॉइंट, पर असताना तिला एकांत रूप अथवा सर्वथा एक धर्मरूप मानणे हे एकांत मिथ्यात्व आहे. सर्वथा एक धर्मरूप मानणे, त्याच्यामध्ये एकच आहे, दुसरा नाहीच आहे, असं समजणे, त्याला म्हणतात एकांत नावाचं मिथ्यात्व. असे सुद्धा खूप सारे लोक आहेत. वस्तूला एकांतानेच बघत असतात, त्याची दुसरी बाजू बघतच नाहीत, दुसरी साईड त्याची बघतच नाहीत, एकाच साईडने बघत असतात. त्याला म्हणतात एकांत नावाचं मिथ्यात्व. बघा समोर लिहिलं, ते एक मानणे हे एकांत मिथ्यात्व आहे. जसे पदार्थ सर्वथा अनित्य आहेत अशी मान्यता. पदार्थ कसे आहेत? सर्वथा अनित्यच आहेत, सगळ्यांचा नाश होणारच आहे, सगळे खतमच होणार आहेत, कोणी परमनंट नाहीच आहे, असं मानणं हे एकांत नावाचं मिथ्यात्व आहे. समजलं इथपर्यंत? हे आपण काल सगळं सिद्ध केलं होतं. वस्तूचं एकच स्वरूप समजणे, त्याच दुसरी बाजू बघतच नाही, त्याला म्हणणार एकांत नावाचं मिथ्यात्व. दुसरं होतं विपरीत. आता विपरीत मध्ये काय असणार? विपरीत मध्ये बघा काय लिहिलं, वस्तूचे जसे स्वरूप आहे. वस्तूचं स्वरूप कसं आहे? म्हणजे जसं वस्तूचं स्वरूप आहे त्याच्या विपरीत मानणे, त्याच्या उलट मानणे. विपरीत मध्ये निर्णय असतो. विपरीत मध्ये काय असतो? निर्णय असतो, पण उलटा निर्णय असतो. संशय मध्ये निर्णय नसणार, संशय मध्ये डाऊटफुल असणार, परंतु विपरीत मध्ये काय असणार? की विपरीत मध्ये त्याला निर्णय आहे. कसं? बघा समोर लिहिलं, वस्तूचे जसे स्वरूप आहे तसे त्याच्या विपरीत मानणे हे विपरीत मिथ्यात्व होय. जसे केवली भगवान कवला आहार करतात. समोर सवस्त्र साधू निर्ग्रंथ मुनी आहेत अशी मान्यता. असं होऊ शकतं का? निर्ग्रंथ मुनी कोण असतात? निर्ग्रंथ मुनी ते असतात जे परिग्रहांनी रहित असतात. ज्ञान ध्यान तपो रक्तस विषयाशावशाती तो. आणि वस्त्रधारी ते मुनिराज असतात का? ते निर्ग्रंथ असतात का? ते दिगंबर मुनी असतात का? बोले ते नसतात. आणि दिगंबर किंवा वस्त्रधारींना मुनी समजणं, वस्त्रधारींना मुनी समजणं हे विपरीत नावाचं मिथ्यात्व आहे. समजलं? किंवा केवली भगवान आहार करतात. केवली भगवान आहार करू शकतात का? बोले केवली भगवानाला आहाराची गरज नाहीये, पण श्वेतांबर मतामध्ये हे सर्व गोष्टी चालतात. श्वेतांबरवाले मानतात की केवली भगवान आहार करतात, त्यांचा कवला आहार होतो, ते असं समजतात. म्हणून हे सर्व विपरीत नावाचं मिथ्यात्व आहे.
समजलं? विपरीत मध्ये काय असणार? विपरीत म्हणजे उलटा, आणि उलट आहे परंतु निर्णय. मिथ्यात्व म्हणजे मान्यता, मिथ्यात्व म्हणजे मान्यता. आणि आपली मान्यता कशी आहे? की उलटी मान्यता, विपरीत मान्यता, आणि ती सुद्धा निर्णय सहित. वस्तूचं स्वरूप जसं आहे ते न ओळखता त्याच्या उलटा निर्णय करणं, त्याला विपरीत नावाचं मिथ्यात्व म्हणतात. आहे की नाही असं? आपल्याला तर वस्तू स्वरूपच माहित नाही. वस्तू स्वरूपच माहित नाही, तर मग आपण उलटे आहेत की सरळ आहेत आपल्याला काहीच घेणं देणं नाहीये. जर वस्तू स्वरूपच माहित नसेल तर समोरची काय गोष्ट माहित असणार? म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये आहेत. आहेत की नाही? एकांत सुद्धा आहे थोडं थोडं, विपरीत सुद्धा आहे, संशय सुद्धा आहे, अज्ञान सुद्धा आहे, आणि विनय सुद्धा आहे. या सर्व गोष्टी आहेत की नाही? मग आपल्याला कर्म बंधणार की नाही बंधणार? हे मिथ्यात्वाचे 5 भेद सांगितले. आपली उलटी मान्यता कशा कशा प्रकारे आपण बघू शकतो. आपण उलटी मान्यता आहे की नाही, आपण मिथ्या दृष्टी आहोत की नाही, हे आपल्याला कसं समजणार? बोले हे पॉइंट बघायचेत आपल्यामध्ये आहेत की नाही. विपरीत निर्णय असेल, जर आपण शरीरालाच मी समजत असेल तर हे उलटा निर्णय आहे. हे काय आहे? हे उलटा निर्णय आहे. भगवानला करता धरता समजत असेल, भगवान मला काहीतरी करायला देतील, बोले हे विपरीत मिथ्यात्व आहे. भगवानचं स्वरूप तुम्ही जाणलंच नाही, भगवानला तुम्ही ओळखलंच नाही, त्यांच्या विपरीत त्यांना समजून बसलात. ते जसे आहेत त्यांचं स्वरूप तर तुम्ही ओळखत नाही, आणि त्याच्या विपरीत त्यांना मानून ठेवलं, हे विपरीत मिथ्यात्व आहे. जिनवाणीचं स्वरूप काय आहे? जिनवाणी कशी असते? खरे गुरु कसे असतात? खरे देव कसे असतात? मी कोण आहे? या सर्व गोष्टींचा निर्णय आहे का? म्हणजे निर्णय तर आहे. कसा निर्णय? उलटा निर्णय, विपरीत निर्णय. मग याला काय म्हणणार? की हे विपरीत नावाचं मिथ्यात्व आहे. समजते की नाही समजत आहे? विपरीत नावाचं मिथ्यात्व. बघा खाली लिहिलं, वस्तू स्वरूपाच्या विपरीत. त्यांचं आहे कसं स्वरूप? कसे आहेत भगवान? करता धरता आहेत का? काही करतात का? आतापर्यंत कोणाचं काही केलं का? अरे आपण दर्शनाला गेल्यानंतर ते बघत सुद्धा नाहीत. बघतात का तुमच्याकडे? कशी दृष्टी असते त्यांची? कशी असते दृष्टी? नासाग्र दृष्टी नासागर असते. नासागर नासाग्र दृष्टी असते. नासाग्र दृष्टी म्हणजे काय सांगते ती आपल्याला? काय सांगणार आपल्याला ती? की बाहेर बघू नका, आपल्या स्वरूपाकडे बघा, तर तुम्ही सुखी व्हाल. माझ्याकडे सुद्धा बघू नका, माझ्याकडे बघितलं तरी विकल्प उठतील, तुम्ही दुःखी व्हाल. मग काय करा? की नासाग्र, नाकाच्या अग्रभागावरती त्यांची दृष्टी असते, म्हणजे इकडे तिकडे कुठे सुद्धा बघण्यासारखं नाहीये. तुमको लख यह सद्ज्ञान हुआ. कोणतं सद्ज्ञान? की सुख नहीं विषय भोगो में है. तुम्हाला बघितल्यानंतर काय समजलं आम्हाला? की सुख विषय भोगांमध्ये नाहीये. तुमको लख यह सद्ज्ञान हुआ, ही गोष्ट आम्हाला समजली. तर वीतरागी भगवान आहेत, सर्वज्ञ भगवान आहेत. ते करता धरता कोणाचे नाहीयेत, ते कोणाचं चांगलंही करत नाहीत, कोणाचं वाईटही करत नाहीत. परंतु ही गोष्ट आपण समजतो का? आणि त्यांच्या जवळ जाऊन जर मागत असेल, जर काही इच्छा आपली व्यक्त करत असाल, तर समजून घ्यायचं हे विपरीत नावाचं मिथ्यात्व आहे. खऱ्या देवांचं स्वरूप ओळखलं नाही, त्यांना उलट समजलं, त्यांचा उलटा निर्णय केला. मग देव असो, गुरु असो, शास्त्र असो, किंवा आपण स्वतः असो, प्रत्येक वस्तू स्वरूपा विपरीत, विपरीत नावाचं मिथ्यात्व आहे की नाही? सगळ्यांमध्ये आहे की नाही? बोले आहे. प्रत्येक वस्तू संबंधी लावायचं, फक्त जीव पुद्गल यांच्या संबंधीच नाही. जीव संबंधी, भगवान संबंधी हे तर सांगितलं, परंतु प्रत्येक वस्तू संबंधी असं लावायचं आपल्याला. मग ते पुद्गल असो, धर्म असो, अधर्म असो, आकाश असो, काल असो, या सगळ्या वस्तू संबंधी आपल्यामध्ये मिथ्यात्व. मिथ्यात्व त्यांच्यामध्ये नसणार. पुद्गलामध्ये आहे का मिथ्यात्व? त्यांच्यामध्ये नाहीये. मिथ्यात्व तर आपल्या मनाची मान्यता आहे, आपल्या मिथ्या दर्शन आहे, आपल्या स्वतःमध्ये ही मान्यता असणार. समजलं? त्यामुळे सुधार कुठे करायचा? की आपल्या स्वतःमध्ये सुधार करायचा आहे. ठीक आहे. विपरीत मिथ्यात्व, विपरीत मध्ये निर्णय असणार. निर्णय झाला त्याला. कशाचा निर्णय झाला? की हेच खरे भगवान आहेत बस. उलटा निर्णय झाला. खरे भगवान आहेत म्हणजे
देवशास्त्र गुरूंना सोडून दुसरीकडे गेला आणि हेच खरे भगवान आहेत, बस हेच मला सगळं करतील, हेच मला देतील, भगवान मला काहीतरी देतील, अशी मान्यता किती जणांची आहे? की अधिकतर लोक तुम्हाला हेच भेटतील की हे बनवलं कोणी? भगवाननी बनवलं. करता धरता कोणी? भगवान करतात. सगळं कोण करते? भगवानच चालवतात. ठेका घेतलाय त्यांनी, तेच चालवणार ना. काय काय जे जे चांगलं होतं ते पण भगवान करतात, जे जे वाईट होतं ते पण भगवान करतात, सगळं तेच करत असतात. हे विपरीत मिथ्यात्व आहे. हे कोणतं मिथ्यात्व आहे? विपरीत मिथ्यात्व आहे. त्यांचं स्वरूपच आपण ओळखलं नाही आणि त्यांच्या विपरीत त्यांचा निर्णय केला. आपलं स्वरूप आपण ओळखलं नाही आणि या शरीरामध्ये निर्णय केला की हेच मी आहे. हे काला, गोरा, मोठा, पतला कोण आहे? बोले हेच मी आहे. आपल्याला निर्णय आहे की नाही? पक्क श्रद्धान आहे की नाही? पक्का निर्णय आहे की नाही? मग तो खरा निर्णय आहे की विपरीत निर्णय आहे? खरं श्रद्धाने की विपरीत श्रद्धाने? बोले ते उलट आहे, ते बरोबर नाहीये. समजलं? मग हे विपरीत मिथ्यात्व, विपरीत मिथ्यात्व मध्ये येणार. तिसरा पॉइंट समजलं? तिसरा पॉइंट, माईक बंद करा. तिसरा पॉइंट, एकांत, विपरीत आणि विनय. विनय बघा आता, विनय नावाच्या मिथ्यात्व मध्ये काय काय येणार? खरे देव गुरु शास्त्रादी, खरे देव शास्त्र गुरु आदी आणि समोर व कुदेव गुरु शास्त्राधिक दोहोंनाही पूजणे, मानणे, त्यांचा सारखाच विनय करणे, हे विनय नावाचं मिथ्यात्व होय. वीतराग अरहंत देव व सरागी देवी देवता दोहोंचाही सन्मान, पूजा, भक्ती करणे, या सगळ्या गोष्टी करणे, दोघांमध्ये काहीच अंतर नाहीये. सर्व भगवान सेमच आहेत. मग ते मुसलमानाचे असो, आपले असो, कोणी असो, ते बाहेर ठेवलेला दगड असो, कोणी असो, सगळे भगवान सेमच आहेत. आमच्यासाठी भेदभाव नाही. हे बरोबर आहे का? हे विचार आपल्या स्वतःला करायचा आहे, हे दुसऱ्याला करायला लावायचं नाहीये. आणि हे विनय नावाचं मिथ्यात्व आहे. विनय नावाचं मिथ्यात्व म्हणजे महापापाचा बंध. विनय नावाचं मिथ्यात्व म्हणजे महापापाचा बंध. विनय एक ध्यान होतं. आपण तपाच्या दिवशी विनय तप होतं, विनय नावाचं तप, त्या दिवशी आपण चर्चा केली होती. विनय नावाचं तप पण आहे. विनय नावाचं पुण्य म्हणजे सोलकारण भावनामध्ये कोणती भावना आहे ती? कोणती विनय भावना आहे? संपन्नता. विनय विनय संपन्नता. संपन्नता. विनय संपन्नता भावना आहे. विनय नावाचं मिथ्यात्व पण आहे, विनय संपन्नता भावना पण आहे आणि विनय नावाचं तप पण आहे. या तीन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. मग करायचंय काय आपल्याला? बोले विनय नावाचं मिथ्यात्व हे महापापाचा बंद करणार आहे. विनय नावाचं सोलकारण भावना, विनय संपन्नता, बोले ते पुण्य बंधाचं कारण. ठीक आहे. आणि तप, विनय नावाचं तप पण आहे, तर ते विनय नावाचं तप साक्षात मोक्षाचं कारण आहे. साक्षात मोक्षाचं कारण आहे. तर मग आपल्याला करायचं काय? मिथ्यात्व ठेवायचंय, पुण्यभाव ठेवायचे की मोक्षाला जायचंय? या तिन्ही गोष्टींचा निर्णय करायचा आहे. विनय चांगलं पण आहे, विनय वाईट पण आहे. पण कोणाची विनय करायची, कशी विनय करायची ही आपल्याला आली पाहिजे. समजलं? बघा इथे साफ साफ लिहिलेलं आहे, खरे देव शास्त्र गुरु या तिघांची, आणि परत कुदेव, कुगुरु, कुशास्त्र, सगळ्यांना मिक्स करून टाकणे, सगळ्यांना एक करून टाकणे आणि त्यांची विनय करणे, त्यांना मानणे, त्यांची पूजा करणे, अर्चना करणे. आम्ही इकडे पण जातो, आम्ही तिकडे पण जातो, आम्ही हे पण करणार, आम्ही ते पण करणार, हे सगळं विनय नावाच्या मिथ्यात्वामध्ये येणार. ठीक आहे. आणि मिथ्यात्व हे कर्मबंधाचं कारण बनतं. कशाचं बंद होणार यांनी? की बोले महापापाचा बंद होणार. पापाचा तर बंद होणारच, आणि ते भोगावं कोणाला लागणार? ते आपल्या स्वतःलाच भोगावं लागणार. दुसरं कोणी सुद्धा भोगायला येणार नाहीये. ठीक. बघा आता समोर विनय नंतर समोर लिहिलं संशय. संशय म्हणजे काय? संशय म्हणजे डाऊट. संशय म्हणजे डाऊट. बघा खाली लिहिलं, वस्तूचे स्वरूप व धर्माचे स्वरूप
या संबंधी श्रद्धेच्या चल विचलतेला संशय मिथ्यात्व म्हणतात. जसे देह म्हणजे आत्मा आहे की नाही. संशय कशाला म्हणणार? संशय म्हणजे डाऊट. आम्हाला काही माहितच नाहीये, मी शरीर आहे की मी जीव आहे, डाऊटफुल आहे, अजून त्याला कळतच नाहीये कोण आहे, त्याला एक निर्णयच नाहीये. हे भगवान बरोबर आहेत की ते भगवान बरोबर आहेत, मी इकडे नमस्कार केला पाहिजे की तिकडे नमस्कार केला पाहिजे, ही वस्तूचं स्वरूप हे बरोबर आहे की हे वस्तूचं स्वरूप बरोबर आहे, हे मंदिर बरोबर आहे की ते मंदिर बरोबर आहे, त्याला अजून डाऊटच आहे, निर्णयच नाहीये, कुठल्याच गोष्टीचा निर्णय नाहीये. त्याला म्हणतात संशय नावाचं मिथ्यात्व. समजतंय ना? वरून तर जात नाहीये. खूप सिंपल गोष्टी आहेत आणि या सगळ्या आपण करतो, फक्त शास्त्रामध्ये त्यांना सांगितलंय. संशय नावाचं मिथ्यात्व आहे की नाही? बोला, आहे आपल्यामध्ये की नाहीये? कधी कधी आपल्याला असा संशय होतो, मी जीव आहे की शरीर आहे? होतो की नाही होत? बोले होतो, कधी कधी होतो. आता आता वाचू लागलो म्हणून आपल्याला वाटू लागलं असं. त्याच्या अगोदर तर आपल्याला काही माहितच नव्हतं. त्या अगोदर तर आपण अज्ञानीच होतो. समजला? बघा खाली लिहिला, संशय म्हणजे वस्तूचे स्वरूप व धर्माचे स्वरूप. कोणता धर्म बरोबर आहे? हा धर्म बरोबर आहे की तो धर्म बरोबर आहे? वस्तूच्या स्वरूपामध्ये सुद्धा डाऊट असणे आणि धर्मामध्ये सुद्धा डाऊट असणे. धर्म तर माहितच नाही, परंतु हे केल्याने धर्म होणार की हे केल्याने धर्म होणार, हे केलं तर जास्त धर्म होणार की ते केलं तर जास्त धर्म होणार, शिखरजीची यात्रा केली तर जास्त धर्म होईल की गिरनारची यात्रा केली तर जास्त धर्म होईल, कोणता यात्रा केली तर जास्त धर्म होईल, सिद्ध चक्र विधान केलं तर जास्त धर्म होईल की शांती विधान केलं तर जास्त धर्म होईल? सर्वच केलं तर होते, सगळंच करावं लागतं. सगळंच करावं लागतंय. आपल्या हे करून कसं जमतं? मग ते होते. हा एकाच हिच्यावर रड्या ठेवल्या कुठले केले तर काही नाहीये. एकच आहे. यात्रा केल्याने काहीच नाही, आपले भाव शुद्ध पाहिजे ना. भाव सुद्धा पण भाव तर शुद्ध पाहिजे. भाव शुद्ध पाहिजेत. पूजन किती करा, पूजन केल्याने धर्म होत नाही. धर्म तर वेगळीच गोष्ट आहे. पूजन केल्याने फक्त पुण्यांचा बंध होणार. मग तो सिद्ध चक्र विधान करा की शांती विधान करा, फक्त पुण्य बंधाचं कारण आहे, धर्माचं नाही. धर्म तर साप वेगळा आहे. इथे काय लिहिलं? संशय म्हणजे वस्तूचे स्वरूप व धर्माचे स्वरूप, दोघांमध्ये डाऊट असणे. मी हे करू की ते करू, हे बरोबर आहे की हे बरोबर आहे? समजलं? चला आता समोर बघा, हे संशय नावाचे मिथ्यात्व आहे. जसे देह आणि आत्मा हे एक आहे की नाही, म्हणजे देह आणि आत्मा मी कोण आहे याच्यामध्ये, याच्यामध्ये त्याला डाऊट आहे. असे डाऊटफुल लोक सुद्धा तुम्हाला खूप सारे मिळणार. आणि संशय झाल्यानंतर अज्ञान. अज्ञान म्हणजे अज्ञान म्हणजे त्याला काहीच माहित नाही. बघा, खरे खोटे, हिताहित, हित अहित याचा विवेक नसणे अज्ञान मिथ्यात्व होय. जसे यज्ञात प्राणी हिंसेला धर्म मानणे, धर्म अफूची गोळी समजणे. अज्ञान कशास म्हणतात? खऱ्या खोट्याचा काही विचारच नाहीये. खरं खोटं काय करत आहे त्याला काही मतलबच नाहीये. मी खरं करत आहे की खोटं करत आहे, हे हितकारी आहे की हे अहितकारी आहे, काही मतलब नाहीये. हे केल्याने माझं हित होणार आहे की भलं होणार आहे, की माझं चांगलं होणार आहे की वाईट होणार आहे, काही मतलब नाही. ते बघ, फक्त गाडी चालत चाललीये म्हणून तो चालत चाललाय. समजलं? त्याला धर्माशी काही मतलब नाहीये ना, आपल्या स्वरूपाशी काही मतलब नाहीये, त्याला काही करायचं नाहीये. फक्त वर्तमान तो जगत असतो. वर्तमान मध्ये खाल्लं पिल्लं मस्त झोपला, बस संपला विषय. त्याच्याशिवाय त्यांना दुसरं काहीही लागत नाही. हे अज्ञान आहे. अज्ञान म्हणजे काहीच माहित नाही. माझं हित कशामध्ये, अहित कशामध्ये, मला करायचं काय, मला काय नाही करायचंय, मनुष्य जन्म भेटलाय तर कशाला भेटला, समोर गेल्यानंतर माझं काय होईल, मी आलो कुठून, या गोष्टींचा तर विचारच नाही. याला म्हणतात अज्ञान. आणि असे लोक तुम्हाला जास्त भेटणार. कोणते लोक जास्त आहेत? संशयवाले जास्त आहेत, डाऊटफुल असणारे. अज्ञानवाले जास्त आहेत की विपरीतवाले जास्त आहेत? संशय, विपर्य आणि अनध्यवसाय, तीन पैकी कोणते लोक जास्त आहेत? अज्ञानवाले जास्त आहेत, विपरीत निर्णयवाले जास्त आहेत, विपरीत वाले जास्त. अज्ञान कोणते जास्त असणार?
विपरीत. विपरीत वाले. तुम्हाला काय वाटतं? अज्ञान आतापर्यंत तुम्ही बघितलं असे लोक जास्त आहेत का की ज्यांना काही मतलबच नाहीये, धर्माशी काही मतलब नाही, स्वतःशी काही मतलब नाही, माझं हित कशामध्ये, अहित कशामध्ये, काहीच मतलब नाही. ते फक्त खाणं पिणं मौज मस्ती करणं याच्यामध्ये असतात. आता त्याला सध्या म्हणतात तर अज्ञानी. आता सध्या तर 90% पिढी तशीच आहे. 90% तशीच आहे, जास्त आहे. हो. ज्या 90% म्हणजे जे 100% मधून म्हणतो ना ते 90% तर तसेच आहेत की आणि त्यांना धर्म करणारे किती आहेत, ज्यांना असा खरंच विचार येतो की माझं हित कशामध्ये आहे, माझं अहित कशामध्ये आहे, मला करायचंय काय, माझ्या करण्यायोग्य काय आहे, माझ्या नाही करण्यायोग्य काय आहे, खाण्यायोग्य काय आहे, नाही खाण्यायोग्य काय आहे, या गोष्टींचा विचार करणारे किती जण आहेत? म्हणजे खूप कमी आहेत. म्हणजे अज्ञानीच जास्त आहेत, अज्ञानवालेच जास्त आहेत. कोणते जास्त आहेत? अज्ञानवाले जास्त आहेत, ज्यांना काहीच मतलब नाही. असे तुम्ही लोक बघा बाहेर जाऊन, धर्माशी काही संबंध नाही, धर्माचं काही मतलब नाहीये. जीव आणि पुद्गल या दोघांमध्ये भेद विज्ञान नाहीये. त्यांना हेच माहित नाही की मी जीव आहे की मी शरीर आहे. कधी कधी तर असा विचार येतो की ज्यांना खरंच हे माहित नाही ते लोक जगत कसे असतील, त्यांचं जीवन कसं चालत असणार, ते कसं त्यांचं जीवन समोर जात असणार. नाही नाही, बोले अज्ञानी असून कंटिन्यू पण राग असं म्हणतात द्वेषामध्ये. पण. हा, ते म्हणतात, असं म्हणतात एक दिवस शरीर तर सोडून जायचंच आहे आपल्याला, हे माहिती असून पण शरीर आणि देह एकच म्हणतात ना. नाही म्हणतात. नाही, म्हणताना म्हणणार सोडून जायचे म्हणणार, पण ते स्वतःला जीव आणि आत्मा समजतच नाही. त्यांना काय माहितीये? मग समजतात अज्ञानी. का? माहिती आहे का? बोले हे सगळ्यात मोठे अज्ञानी आहेत. नंतर संशयवाले जास्त असतात, विपर्ययवाले जास्त असतात. डाऊटफुल वाले तर ज्यांना थोडस समजतं ते डाऊटफुल असतात. जे काहीतरी खटपट करतात, जे थोडे वाचतात, जे थोडे समजतात ते डाऊटफुल असतात. हे बरोबर आहे की ते बरोबर आहे. आणि विपरीत वाले सुद्धा जास्त आहेत. विपरीत वाले सुद्धा खूप भरलेले आहेत. आणि हे तिन्हीच्या तिन्ही ज्ञानाचे दोष सुद्धा आहेत. आणि हे मिथ्यात्व सुद्धा आहे. हे मिथ्यात्व सुद्धा आहे. मिथ्यात्व म्हणजे मान्यता, ही आपली मान्यता आहे अशी उलटी. हे संशयवाली, विपरीतवाली, अज्ञानवाली, आणि हे सगळं आपल्याला कर्मबंधाला कारण बनतं. वस्तू स्वरूप माहित नसेल, जिनवानीच्या अनुसार वस्तू स्वरूप माहित नसेल, स्वाध्याय केला नाही तर कर्म बनणार की नाही बनणार? आम्हाला तर माहितच नाही काय. आम्ही खाल्लं तरी नाही काही प्रॉब्लेम नाहीये, नाही खाल्लं तरी काही प्रॉब्लेम नाही, केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, नाही केलं तरी प्रॉब्लेम नाही. आता तुम्हाला माहिती आहे सर्व, तुम्हाला माहित असून जर तुम्ही केलं नाही तर तुम्हाला जास्त पाप लागणार. आम्हाला तर माहितच नाहीये, असे म्हणणारे असतात की नाही? तर मग अज्ञान बंधापासून वाचण्याचं कारण आहे की अज्ञानामुळे अजून बंद होणार जास्त. बोले अज्ञानामुळे अजून जास्त बंद होणार. तुम्ही माहित का करून घेतलं नाही? तुम्हाला मन मिळालं होतं, डोकं मिळालं होतं, ज्ञान मिळालं होतं, सगळं समजत होतं. सगळं समजत असून सुद्धा तुम्ही हित अहितचा विचार का केला नाही? प्रॉब्लेम कोणाची आहे? जिनवानीची आहे, भगवानची आहे की कोणाची आहे? आपण स्वतः केलं नाही ना. आपण स्वतः वस्तू स्वरूप समजलं नाही, म्हणून आपण कंटिन्यू ते कर्मबंधनच्या चक्रामध्ये अडकलेलो आहोत. आणि हे कर्मबंधन कंटिन्यू चालू आहे. एक सेकंड सुद्धा, एक समय सुद्धा सोडत नाही. कंटिन्यू आपले परिणाम विचित्र होत असतात. कधी शुभ होणार, कधी अशुभ होणार, आणि कंटिन्यू हे बंधन आपल्याला चालूच आहे. समजतंय? भले आपल्याला परिणाम दिसत नाहीत, भले काही 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 परिणाम तर आपल्याला समजत नाहीत, परंतु अशा मान्यता आपल्यामध्ये बसलेल्या आहेत की ज्या महापापाचा बंध करण्यामध्ये सहायक आहेत. समजतंय? चला आता समोर बघायचंय. हे मिथ्यात्व झालं. तर हे दोन कारण झाले. पहिलं झालं योग, दुसरं झालं मिथ्यात्व. योगाने सुद्धा कर्मबंध होतो आणि मिथ्यात्वाने सुद्धा कर्मबंध होणार. आता समोर लिहिलं अविरती. अविरती सुद्धा कर्मबंधाचं कारण आहे. अविरती म्हणजे काय? अविरती 5 प्रकारची असते. कोणकोणती असते अविरती? व्रती, अविरती.
ज्याला व्रती समजलं त्याला अविरती समजणार. व्रती म्हणतो ना आपण, हे व्रती श्रावक आहेत. व्रती तर सर्वांना माहिती आहे शब्द, व्रती शब्दाने तर सर्व जाणतातच, सगळ्यांना माहिती आहे ना, कोणी असं तर नाहीये ज्यांना व्रतीच माहित नाही. सगळ्या जिनवाणीचे हा? हे करणारे वृत्ती झाले, नाही करणारे अविरती झाले. म्हणजे जिनवाणीचं हे जिनवाणी करणारे नाही, हा नाही नाही जिनवाणीचं नाही. अविरती व्रती काय म्हणजे नाही व्रती म्हणजे हे श्रावक सुद्धा असतात आणि मुनिराज सुद्धा असतात. व्रत दोन प्रकारचे असतात. एक पहिला असतात प्रश्न अनुव्रत, ऐका ऐका माईक बंद करा. एक असतात अनुव्रत आणि दुसरं आहे महाव्रत. व्रती कोणाला म्हणणार? श्रावकांना सुद्धा म्हणू शकतो किंवा मुनिराजांना सुद्धा म्हणू शकतो. ओके. जे अनुव्रताचे धारी असतात ते अनुव्रती झाले आणि जे महाव्रताचे धारी असतात ते महाव्रती झाले. आता कोण असतात महाव्रताचे धारी? सगळे मुनिराज, वितरागी दिगंबर संत जे 6व्या गुणस्थानापासून वरती आहेत ते सर्व मुनिराज महाव्रताचे धारी असतात. ठीक आहे. आणि अनुव्रती कोण असणार? की बोले अनुव्रती ते असतात की जे 5व्या गुणस्थानवरती श्रावक आहेत. पंचम गुणस्थानवरती श्रावक ज्यांनी 5 अनुव्रत धारण केलेले आहेत त्यांना म्हणणार अनुव्रती. बघा आता समोर, व्रत म्हणजे काय? व्रत म्हणजे त्याग. व्रतचा अर्थ काय होतो? व्रत म्हणजे त्याग. आणि कशांचा त्याग? अनु म्हणजे किंचित त्याग, अनु म्हणजे छोटा त्याग, आणि महा म्हणजे पूर्ण त्याग. अनु म्हणजे थोडा त्याग, महा म्हणजे पूर्ण त्याग. तर अनुव्रती म्हणजे किंचित त्यागी किंवा थोडे त्यागी, आणि महाव्रती म्हणजे पूर्ण त्यागी. तर कशाचा त्याग केला त्यांनी? बोले 5 पापांचा. कशाचा त्याग केला? 5 पापांचा. अहिंसा महाव्रत, सत्य महाव्रत हे बोलतो ना आपण, आचौर्य महाव्रत, ब्रह्मचर्य महाव्रत आणि अपरिग्रह महाव्रत. तर हे सगळ्या गोष्टी बोलतो की नाही? हे 5 प्रकारचे नाव तुम्ही ऐकले असणार. अहिंसा अनुव्रत, सत्यानुव्रत, आचौर्य अनुव्रत, परिग्रह परिमाणानुव्रत आणि ब्रह्मचर्य अनुव्रत. हे 5 अनुव्रत सुद्धा आहेत. तर 5 पापांचा किंचित त्याग त्याला म्हणतात अनुव्रत. आणि हे ज्यांनी धारण केलं असे 5 पंचम गुणस्थान वरती श्रावक ते आहेत अनुव्रती, ते व्रती श्रावक आहेत. ठीक आहे. आणि 6व्या गुणस्थानापासून वरती की बोले 5 पापांचा ज्यांच्या जीवनामध्ये पूर्णपणे त्याग आहे, जे पूर्णपणे 5 प्रकारच्या पापांचे त्यागी आहेत ते मुनिराज महाव्रती आहेत. ते कोण आहेत? ते मुनिराज महाव्रती आहेत. समजलं? आणि इथे काय लिहिलं? इथे लिहिलं अविरती. अविरती, विरती, अविरती. विरती म्हणजे व्रती आणि अविरती म्हणजे अव्रती. अविरती म्हणजे ज्यांनी अजून व्रत धारण केलेले नाहीयेत, ज्यांच्या जीवनामध्ये 5 पापांचा अजून किंचित मात्र सुद्धा त्याग नाहीये, ज्यांनी स्वतःहून असा नियम घेतलेला नाहीये, ज्यांनी अनुव्रतही धारण केलेले नाहीयेत, महाव्रतही धारण केलेले नाहीयेत. आणि हे अविरती कर्मबंधाचं कारण बनतं. अविरती कर्मबंधाचं कारण आहे. समोर लिहिलं बघा, हिंसा, असत्य, चोरी, कुशील, परिग्रह यामध्ये प्रवृत्ती करणे. अविरती म्हणजे 5 पाप मनसोक्त करत राहणे, खुल्या मनाने करत राहणे. अविरती म्हणजे समजलं, अविरती 5 प्रकारची. हिंसा, झूठ, चोरी, कुशील, परिग्रह हे 5 पापाचे भेद आहेत. आणि या 5 पापांच्या मध्ये पूर्णपणे प्रवृत्ती करणे, थोडा सुद्धा यांचा त्याग केलेला नाहीये. अनुव्रतही धारण केले नाही आणि महाव्रतही धारण केलेले नाहीयेत. म्हणजे हिंसा फुल ऑफ टाइम चालू आहे, झूठ पण फुल ऑफ टाइम चालू आहे, चोरी पण चालू आहे, कुशील पण चालू आहे, परिग्रह पण चालू आहे. हे ज्यांच्या जीवनामध्ये आहे ते अविरती आहेत. आणि हे अविरती हे महाबंधाचे कारण आहेत. पाप बंद होणार आणि बंधाचे कारण असणार. समजलं? आश्रवाचे कारण बघा ते आपण 3 समजले. योग, मिथ्यात्व, अविरती. योगाचे 3 भेद, मिथ्यात्वाचे 5 भेद आणि अविरतीचे 5 भेद. आणि हे किती आहेत आपल्यामध्ये? कोणकोणते नाही आहेत? हे सगळेच आहेत.
योग आहे की नाही, मिथ्यात्व आहे की नाही, अविरती आहे की नाही? मग आपण कशावरून असं म्हणतो की बंदच होत नाहीये? आपण कशावरून आपल्याला स्वतःला असं समजणार की मला कर्म बंधत नाहीये? त्या गोष्टी आहेत की नाही आपल्यामध्ये? त्याला पापच करावं लागतं असं काही गरजेचं नाहीये. ह्या गोष्टी आहेत म्हणजे आपोआप पाप होत आहे. समजतंय? आपोआप होणार आणि यांनी कर्म बंधणार. कर्मापासून वाचण्याचा उपाय काय असेल तर फक्त शुद्ध उपयोग, त्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाहीये. समजलं? बघा खाली लिहिलं आता समोर. अविरती झालं, अविरती नंतर प्रमाद. अविरती अरु कषाय. कषाय पहिले बघा, कषाय लिहिलं. छंदामध्ये बघा, छंदामध्ये लिहिलं कषाय. कषायचा अर्थ काय? कषाय तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. किती असतात कषाय? पहिले तर कषायची 4. डेफिनेशन. कषाय कशास म्हणतात? जे आत्म्याला कसतात ते त्यांना कशा म्हणतात. व्हेरी गुड. जे आत्म्याला कसतात आणि दुखी करतात. जे आत्म्याला कसतात आणि दुखी करतात. आत्म्याला दुखी कोण करणार? की कषायांमुळे आपण दुखी आहेत. रोग झाला म्हणून दुखी नाहीयेत, पैसे नाहीयेत म्हणून दुखी नाहीयेत, डोकं फुटलं म्हणून दुखी नाहीयेत, डोकं दुखतंय म्हणून दुखी नाहीयेत. कशामुळे दुखी आहेत आपण? की आपण स्वतःच्या कषाय परिणामांमुळे दुखी आहेत. ही गोष्ट समजली पाहिजे. स्वतःच्या परिणामांमुळेच आपण दुखी आहेत, स्वतःच्या मान्यतेमुळेच आपण दुखी आहेत. आपली आत्मा दुखी होते, शरीर दुखी होत नाही. हे रोग वगैरे तर सगळे शरीराला लागलेले आहेत. आत्म्याला आहेत का? की जीवाला कुठलाही रोग नाहीये, तो तर पूर्णपणे निरोगी आहे. फक्त या शरीरामध्ये ममत्व असल्यामुळे त्याला ते दुःख होतं, त्याला ते दुःख भोगावं लागतं. समजते? समोर समोर बघा आता काय लिहिलं. कषाय किती असतात? पुढे 4 प्रकारच्या कषाय असतात. क्रोध, मान, माया, लोभ. या सर्वांची चर्चा आपण खूप विस्तारपूर्वक केलेली आहे. ठीक आहे. क्रोध असेल, मान असेल, मायाचारी असेल, लोभ असेल, परत हास्य, रती, अरती, शोक, भय, जुगुप्सा हे 16 प्रकारचे झाले. 16 प्रकारचे अनंतानुबंधी क्रोध, मान, माया, लोभ, अप्रत्याख्यानावरण क्रोध, मान, माया, लोभ आणि त्यामध्ये हास्य, रती, अरती, शोक, भय, जुगुप्सा हे मिक्स केले तर हे 9 कषाय मिक्स केल्यानंतर पूर्ण 25 प्रकारच्या कषाय होतात. हसणं सुद्धा कषाय. हास्य, रती, अरती, शोक, भय, जुगुप्सा, स्त्रीवेद, पुरुषवेद, नपुंसकवेद 9 कषायमध्ये येतात. हे 9 कषायमध्ये येणार. ठीक आहे. आणि 16 प्रकारच्या कषाय कोणत्या आहेत? की अनंतानुबंधी क्रोध, मान, माया, लोभ, अप्रत्याख्यानावरण क्रोध, मान, माया, लोभ, प्रत्याख्यानावरण क्रोध, मान, माया, लोभ आणि संज्वलन क्रोध, मान, माया, लोभ. या 16 प्रकारच्या कषाय आहेत. आणि या सगळ्या कषाय कर्मबंधाचेच कारण आहे. याच्यामुळे कर्म बंधताच. आता कोणती कषाय नाहीये आपल्यामध्ये? कोणती कषाय नाहीये? क्रोध नाहीये, आता क्रोध आम्ही करत नाहीये. लोभ नाहीये, लोभ आम्ही करत नाहीये. क्रोध नाहीये, मान नाहीये, मायाचारी नाहीये. कोणती कषाय नाहीये? बोले सगळ्या आहेत. अनंतानुबंधी पण आहे, अप्रत्याख्यानावरण पण आहे, संज्वलन पण आहे, प्रत्याख्यानावरण पण आहे. हास्य, रती, अरती, शोक, भय, जुगुप्सा, स्त्रीवेद, पुरुषवेद, नपुंसकवेद हे आहेत की नाही? बोले हे सुद्धा आहेत. तर मग कर्म बंधणार की नाही? हे कर्म बंधांचे कारण आहेत आणि कंटिन्यू कर्म आपल्याला त्यांनी बंधतच आहे. समजलं? तर कषाय किती झाल्या? कषाय झाल्या 4. क्रोध, मान, माया, लोभ. ठीक. समोर कषाय झाल्यानंतर प्रमाद, मिथ्या, अविरती, अरु कषाय, परमाद. परमाद म्हणजे प्रमाद. परमाद म्हणजे प्रमाद. मिथ्या, अविरती, अरु कषाय, प्रमाद सहित उपयोग. परमाद, परमाद म्हणजे प्रमाद. प्रमाद म्हणजे आळस. आळस कशास म्हणतात? आळस कशास म्हणतात? आळसची काय डेफिनेशन आहे? आपल्याला येतो की नाही येत? काय डेफिनेशन आहे आळसची? बोला. आळस कशास म्हणतात? आळसची काय डेफिनेशन? कशास म्हणणार आळस? अरे हे मला काम करू नको वाटत आहे.
त्याला आळस म्हणतात का? काम नाही करण्याचं कारण ढूंढणं असं आहे. काम नाही करण्याचे कारण ढूंढणं, काहीतरी काय कारण सांगायचं. काम नाही करायचं, काय करायचं काम नसेल तर. न करण्यासाठी कुठलेही कारण हुडकणे त्याला आळस हा. म्हणतात. राईट? हा. नाही, जिनवाणीमध्ये आळसची डेफिनेशन काय लिहिली बघा, खाली काय लिहिलं? आळस कशास म्हणतात, प्रमाद कशास म्हणतात? प्रमाद 15 प्रकारचे असतात. प्रमादाचे किती भेद आहेत? 15 प्रकारचे प्रमाद आहेत. आणि पहिला बघा, प्रमाद कशास म्हणतात हे सांगितलं. संज्वलन क्रोधादी कर्माचा तीव्र उदय असताना संयमामध्ये अथवा मूलोत्तर गुणांमध्ये आळस करणे अथवा परिपूर्ण सावधानता नसणे व आत्मस्वरूपात सावधानता नसणे याला प्रमाद म्हणतात. याचे 15 भेद आहेत. कशामध्ये सावधानता नसणे? आत्म्याची गोष्ट आत्म्यामध्ये न राहणे, आपल्या स्वरूपामध्ये न टिकणे, आपल्यामध्ये न राहणे आणि बाहेर भटकणे याला आळस म्हणतात. आत्म्यामध्ये राहायला आवडतं की नाही आवडत, तेच करायला आपण आळस करतो. तिथे जायलाच आळस करतो. आत्मस्वरूपाची रुची नसणे याला आळस म्हणतात. पहिली गोष्ट जिनवाणीमध्ये ही गोष्ट सांगितली. तर इथून सगळे काम सुरू झाले. इथून सगळा आळस आपल्यामध्ये येणार म्हणजे येणारच. हे बाकीचे बाहेरच्या गोष्टींचा आळस तू तर येणारच. सुरुवात कुठून झाली की आत्मस्वरूपामध्ये रुची नसणे याला आळस म्हणतात. अनुव्रतांचे पालन करणे त्याच्यामध्ये रुची नसणे त्याला आळस म्हणतात. अनुव्रत तर लांबची गोष्ट, महाव्रत तर लांबची गोष्ट. स्वाध्याय करायला आपल्याला आळस येतो, मंदिरात जायला आळस येतो, भगवानचं दर्शन करायला आळस येतो, नको वाटतं करायला. अरुची परिणाम म्हणजे आळस. अरुची परिणाम म्हणजे आळस. अरुची परिणाम भावच होणार ना अगोदर. बाहेर शरीर का आळशी बनतं? शरीर का आळशी बनणार? कारण की शरीराला ती गोष्ट आपल्याला करायला नको वाटते. मग नको वाटणं कुठे वाटतं? नको वाटणं की जे वाटत आहे ना ते आतमध्ये वाटत आहे, ते परिणामांमध्ये होते की ते त्या प्रती आपली रुची नाहीये, त्या प्रती आपली आवड नाहीये. मग ते काम करण्यामध्ये आपली आवड नाहीये, मग शरीर आपोआप आळशी होणार. शरीराला आळशी करण्यासाठी दुसरं काही करावं लागत नाही. त्याच्यामध्ये जर रुची नसेल तर ते आपोआप आळशी होणार. आणि जिथे आपली रुची असते तिथे मग आपण कितीही थकलेलो असो ते काम करतो की नाही करत? करतो. किती थकलेलो असो, कितीही परेशान असो, कितीही एकदम असं डोक्यावरती काही ताण असो आपल्या, परंतु जर त्या कामामध्ये रुची असेल, जर ते काम करण्यामध्ये आवड असेल, बोले काही प्रॉब्लेम येणार नाही. 24 घंटे मी लागल राहील. धंद्यामध्ये बिझनेस करण्यामध्ये किती वेळ लावतो आपण? 24 घंटे बसलेले. खायचं प्यायची सूद असते का? भेटलं तर ठीक आहे, नाही भेटलं तरी ठीक आहे. का? कारण की तिथे आवड आहे, कारण की तिथे रुची आहे. समजलं? म्हणून तिथे आपल्याला आळस येणार नाही. पण दुसरीकडे बोले या गोष्टींमध्ये बसतानीच असं बसणार की चला टाइमपास चालू आहे, ऐकतानीच असं ऐकणार की चला आता काहीतरी होईल आपलं. त्याला अरुची परिणाम म्हणतात. आहे की नाही? किती जणांमध्ये आहे? सगळ्यांमध्येच भरलेला आहे. स्वाध्यायाला येताना चला आता जाऊ, आता काय त्याला काय गरज नाही, बसायचं आपलं कसं तरी 1 घंटा काढायचा आहे. सगळे बघत आहेत. तिथे अरुची दिसणे, पूजन मध्ये अरुची दिसणे, स्वाध्यायामध्ये अरुची दिसणे, व्रत पालन करण्यामध्ये अरुची दिसणे, हे कुठून आली? की बोले आत्मरुची नसेल तर या सगळ्या गोष्टी येणारच. ज्याला आत्मरुची लागली त्याच्या या गोष्टी सुधारल्या. म्हणून कुठली रुची आळस मध्ये येणार? की आत्मरुची नसेल तर तो मोठा आळस आहे. तो सगळ्यात मोठा आळस आहे, ही जिनवाणी सांगते. त्याच्यामुळेच पाणी छानताना सुद्धा आळस येणार, शुद्ध भोजन करताना सुद्धा आळस येणार, रात्री भोजन करताना सुद्धा अरे यार चला आता थोडा टाइम राहिलाय, काही प्रॉब्लेम नाही, चला आता. हे सगळे आळस कशामुळे आले आपल्याला? की आत्मरुची नाहीये म्हणून, जिनवाणीवरती श्रद्धा नाहीये म्हणून, आपलं स्वतःवरती श्रद्धा नाहीये म्हणून हे सगळे आळस आपल्यामध्ये आले. प्रमादचे 15 भेद सांगितले. प्रमाद समजला? प्रमाद कशास म्हणणार? आत्म्याप्रती चांगले अरुचीचे कार्य परिणाम. करण्यासाठी आवड नसणे. नाही, चांगले कार्य नाही. आत्म्याप्रती अरुचीचे परिणाम, अनआवडीचे परिणाम.
त्याला म्हणतात प्रमाद. आत्म्याप्रती अरुची तो आहे प्रमाद. ठीक आहे. मग तिथून हे बाकीचे सगळे काम, मग पाणी घालण्यामध्ये असो, आलू प्याज मध्ये असो, सगळीकडे मर्यादांमध्ये असो, सगळीकडे आपल्याला ते काम करण्यामध्ये आळस येते, तर समजायचं रुची नाहीये. ज्याची रुची लागली त्याला काम झालं. समजलं की नाही समजलं? क्लिअर झालं की नाही? सीमा भाभी झालं झालं क्लिअर. क्लिअर झालं की नाही? हो क्लिअर अरुची झालं. म्हणजे काय? अरुची म्हणजे काय? आवड नाहीये. अरुची म्हणजे आवडच नाहीये. जर आवड असती तर आपण एकदम मन लावून त्या सर्व गोष्टी केल्या असत्या. ती आवड आपल्यामध्ये उत्पन्न करायची. परद्रव्यन ते भिन्न आपमे रुची. रुची म्हणजे आवड. बस एकदा आवड लागली की बाहेर सगळ्या गोष्टी सुधारणार. तुम्हाला कुठेच अरुचीचा परिणाम येणार नाही, कुठेच प्रमाद येणार नाही. ठीक आहे. आणि अशा प्रमादाचे किती भेद आहेत? की प्रमादाचे 15 भेद आहेत. बघा कोणकोणते 15 भेद आहेत? 4 विकथा, 4 विकथा, 4 कषाय आणि 5 इंद्रिय. किती लिहिले? 4 विकथा, 4 कषाय आणि 5 इंद्रिय. किती झाले टोटल? 13. किती झाले? 13 झाले. दोन आहेत बघा, निद्रा आणि स्नेह. निद्रा आणि स्नेह. माईक बंद करा. निद्रा आणि स्नेह हे टोटल झाले 15. हे टोटल किती झाले? 15 झाले. बघा पहिलं काय लिहिलं? पहिला लिहिलं 4 विकथा. विकथा म्हणजे कथा आणि विकथा. कथा आणि विकथा. कथा म्हणजे स्टोरी, कथा म्हणजे पिक्चर, कथा म्हणजे मूवी. या सगळ्या गोष्टी बघतो की नाही आपण? या सगळ्या गोष्टींचा विचार करतो की नाही करत? कथा म्हणजे स्टोरी ऐकतो की नाही ऐकत? बोल, सगळे ऐकतात. कोणत्या स्टोरी ऐकायला आपल्याला मजा येते? कथा ऐकतो की विकथा ऐकत आहे? कथा बघत आहेत की विकथा बघत आहेत? विकथा म्हणजे उलटी कथा. ते आहेत 4 प्रकारच्या. कोणकोणत्या? स्त्री कथा. स्त्रियांची कथा बघायला मजा येते. जर ती मजा येत असेल तर त्या कथा आपण ऐकत असू तर समजून घ्यायचं कर्मबंधाचं कारण आहे. कर्म कंटिन्यू बंधणार. स्त्री कथा. राजकथा. राजकथा म्हणजे राजा महाराजांची स्टोरी ऐकायला मजा येते. त्यांचं ते मारलेलं काटलेलं त्या सगळ्या गोष्टी ऐकायला मजा येतात. बाहुबली बघायला मजा येते. येते की नाही येत? तर हे सगळं हे त्याने काय होणार की त्या गोष्टी आपण ऐकल्या, त्या गोष्टी बघितल्या की आपल्यामध्ये कषायांची उत्पत्ती होते. आपल्याला पण तसं बनण्याचे भाव येतात. अरे मी सुद्धा असतो तर मी सुद्धा असं मारलं असतं, मी सुद्धा तसं केलं असतं, मी सुद्धा असं केलं असतं. असे परिणाम आपल्यामध्ये उत्पन्न होतात आणि ते परिणाम कर्मबंधाचे कारण बनतात. कर्मबंधाला दुसरं काही कारण नाहीये, आपले स्वतःचे भावच कारण आहेत. म्हणून काय बघतो आपण, काय ऐकतो आपण, याच्यावरती सुद्धा आपलं कर्मबंधाचं डिपेंड आहे. काय आपण ऐकतोय? फक्त खाणं सुधारलं म्हणजे फक्त मर्यादाचं जेवलं म्हणजेच कर्म बंधणार नाही असं नाही. मर्यादाचं सुधारलं म्हणजे फक्त एक इंद्रियाचं आपण सुधरवलं. बाकीचे 4 इंद्रिया त्या बाकी आहेत ना. काय बघतो? मोबाईल मध्ये पण काय बघतो, टीव्ही मध्ये पण काय बघतो, बाहेर पण काय बघत असतो, काय काय गोष्टी आपण ऐकत असतो, कोणत्या गोष्टी ऐकायला आपल्याला मजा येते, गाणी ऐकायला मजा येते की भजन ऐकायला मजा येते, घरामध्ये काय काय लावून ठेवतो आपण, बातम्या ऐकायला मजा येते की काय ऐकायला मजा येते, की बोले जे जे ऐकायला मजा येणार तिथे समजून घ्यायचं. समजलं? बघा खाली लिहिला 4 प्रकारच्या विकथा. पहिली झाली स्त्री कथा, दुसरी झाली राजकथा, राजा महाराजांची स्टोरी ऐकणे. 3 नंबरची चोर कथा, चोरींची कथा ऐकणे, चोरांची कथा ऐकणे, चोरांचे ते सगळे ऐकत बसणे. धूम बघणे, धूम 2 बघणे, धूम 3 बघणे, काय काय बघत असतो ना. या सगळ्या गोष्टींमध्ये काय आहे? चोरी कशी करायची, प्लॅनिंगने चोरी करणार सांगणार, प्लॅनिंगने कसं चोरी करायची, या सर्व गोष्टी सांगतात की नाही. मग या कशामध्ये येणार? चोर कथामध्ये येणार. त्या गोष्टी ऐकायला मजा येत असेल, त्या गोष्टी बघायला मजा येत असेल तर कर्मबंधाचं कारण आहे. समोर स्त्री कथा, राजकथा, चोर कथा आणि भोजन कथा. ही तर सगळ्यांची फेवरेट असते. भोजन कथा
असते की नाही? भोजनची कथा म्हणजे काय? भोजनची कथा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं कंटिन्यू याच्यासाठी, आज हे तर उद्या ते, परवा हे तर तेरवा ते, कंटिन्यू इकडे तिकडे बघून असं करून ते युट्यूब बघून काही ना काही नवीन नवीन करण्याचा प्रयत्न, नवीन नवीन ऐकण्याचा प्रयत्न. मग ते खाण्यायोग्य आहे की नाहीये याचा विचार नाही. आपल्याला तर काय झालं पाहिजे, फक्त याची पूर्ती झाली पाहिजे बस. बाकी काही नाही, बाकी काही विचार करायचा नाही. ते खाण्यायोग्य आहे, ते मर्यादाचं आहे की ते बरोबर बनलेलं आहे की नाही बनलेलं आहे, की त्यामध्ये हिंसा होते की अहिंसा होते की काहीही बघणार नाही. त्याची फक्त पूर्ती झाली पाहिजे. काही काही जण तर फक्त बघत असतात, बनवत तर काही नाही. बघितल्याने सुद्धा प्रॉब्लेम होतो की नाही? रोज नवीन बघत बसणे, बनवणार तर काहीच नाही. परंतु जे बघत बसतो ना, त्यांनी सुद्धा आपले भाव झाले तसे. तुम्ही खाण्याचं पाप लागलं. भाव होतात की नाही? झाल्यानंतर टेस्ट येते तोंडाला लगेच. झालं, पाप लागलं. बनवून करण्याचे परिणाम झाले, भविष्यामध्ये बनवून करण्याचे परिणाम झाले. तर हे सगळे परिणाम आणि हे परिणामच कर्मबंधाला कारण बनतात. हे भाव आश्रव आहेत. हे भाव कसे उत्पन्न होतात ते आपल्याला सांगत आहेत. समजलं? कशापासून होणार हे? नौ कर्म, नो कर्मापासून भाव कर्म, भाव कर्मापासून द्रव्य कर्म. ते चक्र लक्षात ठेवायचं तिघा जणांचं. नो कर्म काय काय आहे? ती स्त्री कथा, राजकथा, भोजन कथा, हे सगळे नो कर्मामध्ये येणार. या सगळ्यांना बघितल्या या सगळ्यांना ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये भाव कर्म उत्पन्न होतात. भाव कर्म उत्पन्न होणं म्हणजे भावांची उत्पत्ती होणं. मग ते अशुभ भाव असो, शुभ भाव असो, परिणामांची उत्पत्ती होणे. आणि त्या भाव कर्मामुळे कोणते कर्म बनतात? की त्या भाव कर्मांमुळे ज्ञानावरण, दर्शनावरण, मोहनी, वेदनी आदी द्रव्य कर्मांचा बंध आपल्याला होतो. आलं तसं सेम टू सेम? समजलं? बघा आता खाली काय लिहिलं, स्त्री कथा, राजकथा, चोर कथा, भोजन कथा, या 4 प्रकारच्या विकथा झाल्या. 4 कषाय, 4 कषाय सुद्धा प्रमाद मध्ये येतात. समोर क्रोध, मान, माया, लोभ. ठीक आहे. आणि 5 इंद्रिये, 5 इंद्रिय, 5 इंद्रियांमुळे तर खूप आपण आळशी होतो. 5 इंद्रिय म्हणजे स्पर्शन, रसना, घ्राण, चक्षु, श्रोत्रेंद्रिय, विषय प्रवृत्ती. या पाचीच्या पाची इंद्रियांच्या विषय भोगांमध्ये प्रवृत्ती. त्याच्यामुळेच आपण सर्वात जास्त आळशी. शरीराला आळस आला म्हणजे स्पर्शनेंद्रिय आळस आला. स्पर्शनेंद्रिय आळशी झाली म्हणजे अरे जाऊ दे आता झोपू. कर्णेंद्रिय डोळे आळशी झाले, जाऊ दे आता नको बघायला, जाऊ दे आता हे नको करायला, जाऊ दे आता हे नको खायला, मला बस खूप झालं, जाऊ दे आता नको मला ऐकायला काही, मी तर आता बस मस्त होणार आहे. हे कशामुळे आळशी झालो आपण? की 5 इंद्रियांच्या विषय भोगांमध्ये प्रवृत्ती वाढल्यामुळे. 5 इंद्रियांच्या विषय भोगांमध्ये सारखी चालू आहे. हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. कंटिन्यू ही प्रवृत्ती आपल्या मनामध्ये चालूच आहे आणि त्याच्यामुळे परिणाम बिघडतात. बिघडतात की नाही बिघडत? खाण्यापिण्यामुळे, झोपण्यामुळे, ऐकण्यामुळे, बघण्यामुळे, हे पंचेंद्रिय विषय भोगांमध्ये आपण एवढे लिप्त झालेलो आहेत, एवढे मस्त झालेलो आहेत की बाकी आपल्याला काही दिसतच नाही. दुसरं काही सुद्धा दिसत नाही. कंटिन्यू 24 घंटे तीच गोष्ट चालू आहे. 5 इंद्रियांशिवाय दुसरं काय चालू आहे सांगा? कधीतरी आपल्याला असा विचार येतो, आपण एवढा ऐकतो तरी असा विचार तरी येतो का मनामध्ये की चला आता बसून थोडा आत्मध्यान करू? कधीतरी विचार येतो का? की विचार सुद्धा येत नाही. म्हणजे काय हवी होते आपल्यावरती? कशाचा जास्त प्रभाव आहे? इंद्रियांचा प्रभाव आहे. आणि इंद्रियांची काय हालत आहे ते तर आपण बघितलेलंच आहे. काय हालत आहे? नवद्वार बहे घिनकारी. 9 द्वार. एक तर इंद्रिय बरोबर आहे का आपली? याच्यातून पण घाण निघत असते, याच्यातून पण घाण निघत असते, याच्यातून तर कंटिन्यू निघतच असते. शरीर, पूर्ण शरीरातून घाण निघत असते, कानातून पण घाण निघते. कोणती इंद्रिय चांगली आहे? आपण फक्त साफ करण्यामध्ये लागलेलो असतो. मग आपण आहेत कोण? सफाई कामगार कोण आहोत आपण? त्याचे मालक आहोत की सफाई कामगार आहेत? कोण आहेत? हे विचार करायचा आहे. फक्त सोडून द्यायचं नाहीये. आपण करतो काय त्यासाठी सांगा ना? दुसरं काय करतो आपण? सफाईच करत असतो ना.
24 घंटे तेच चालू आहे. किती साफ केलं तरी होणार आहे का साफ? साफ तर होणारच नाही. तो कंटिन्यू तेच चालू आहे. तर हे विचार करायचा आहे. आणि आपण खरोखर कशामुळे दुःखी, आपण खरोखर कशामुळे परेशान आहोत आणि आपण कोण आहोत या गोष्टीचा निर्णय आपल्याला करायचा आहे. तर गोष्ट सुधारणार आहे. तर वस्तू स्वरूप आपल्या डोक्यामध्ये क्लिअर होणार आहे. समजलं? तर आपली भविष्य सुद्धा सुधारणार. समोर बघा खाली काय लिहिलं? 5 इंद्रिय झाले. 5 इंद्रियांमध्ये विषय प्रवृत्ती, 5 इंद्रियांच्या विषय भोगांमध्ये प्रवृत्ती करणे. आणि 14 नंबर 15 नंबर निद्रा आणि स्नेह. निद्रा सुद्धा, निद्रा घेणे, झोपणे मस्त 10 वाजेपर्यंत, 11 वाजले तरी पत्ता नाही घड्याचा उठायचा. असे आहेत की नाही? निद्रा घेणारे, जिनवाने ऐकायला बसलं तरी झोप येणार. खूप जण आहेत असे, इथे बसलं की झोप येणार. बाकी सगळे काम करत असताना झोप येणार नाही, पण इथे बसले की झोप येते. दुसरे काम करत असताना मस्त चालू आहे त्यांचे, एकदम हसत डोलत खरत करत सगळे काम चालू असतात. पण निद्रा सुद्धा चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट आहे? दर्शनावर्णीय कर्माचा बंद होणार निद्रामुळे. निद्रा निद्रा निद्रा, प्रचला प्रचला प्रचला, गाढ झोपणे, गाढ झोपले असताना लाळ गळणे, प्रचला 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 म्हणजे लाळ गळणे. केव्हा गळते ती? गाढ झोपलेला, एकदम एकदम मस्त झोपलेला आहे. मोह निद्रामध्ये तर आहेच, परंतु अजून असा झोपला त्याने सुद्धा दर्शनावर्णीय कर्माचा बंद होणार. आणि दर्शनावर्णीय कर्म काय करतो? की दर्शन होऊ देत नाही. कशाचं दर्शन होऊ देत नाही? की आत्मदर्शन होऊ देत नाही, निज दर्शन होऊ देत नाही. दर्शनावर्णीय कर्म म्हणजे आत्मदर्शन होऊ देणार नाही. जो जास्त झोपत राहतो ना, सम्यक दर्शन पासून दूर राहणार. समजलं? बघा समोर खाली लिहिलं, मुनिराज किती वेळ झोपतात? व्रती श्रावक किती वेळ झोपतात? बघायचंय आपल्याला ते काय करतात आणि आपण काय करतो. हे सगळं असंच लिहिलेलं नाहीये. हे ते सगळं त्यांच्या डोक्यामध्ये क्लिअर असतं, हे त्यांना माहित असतं आणि त्याच्यानुसार ते काम करत असतात. त्याच्यानुसार ते सहज प्रवृत्ती त्यांची असते. थोड्या वेळ झोपणार. मुनिराजांची झोप तर मुश्किलीने 1-1.5 घंटा बस, 1.5 किंवा 2 घंटे बस. ते सुद्धा गाढ झोपत नाहीत. असं झोपत नाहीत आपल्यासारखं की एकदा झोपला की सकाळ केव्हा झाली पत्ताच नाही. असं झोपत नाही. त्यांची निद्रा कशी असते, त्यांची झोप कशी असते की पलटायचं जरी असेल त्यांना तरी उठतात, परत मार्जन करतात, परत पलटतात. म्हणजे कसं झोपत असणार. आपण एकदा इथे झोपलो तर पलीकडच्या कोपऱ्यात केव्हा निघेल काही सांगता येत नाही. असं सगळं फिरत असतो. त्याला झोप म्हणतात का? नाही. समजलं? त्यामुळे प्रमाद मध्ये निद्रा सुद्धा येणार. आणि निद्रा हे सुद्धा कर्मबंधाचं कारण आहे. समोर निद्रानंतर स्नेह. स्नेह म्हणजे अति आसक्ती, स्नेह म्हणजे प्रेम भाव, स्नेह म्हणजे राग भाव, स्नेह म्हणजे आपल्याला समजणं, अति आसक्तीचे परिणाम कोणाकोणाप्रती असतात? आपल्या मुलाबाळांप्रती, आपल्या घरांप्रती, आपल्या घरातल्यांप्रती, सगळ्यांप्रती. ज्याच्या प्रती तुम्हाला अति आसक्तीचे परिणाम असतील, मग ते मोबाईल असो, गाडी असो, पैसा असो, नेकलेस असो, काही असो, ज्याच्या प्रती पुद्गलांच्या प्रती सुद्धा असतात. काही जणांना कुत्र्यांप्रती स्नेह असतो, काही जण मांजरांप्रती स्नेह असतो, काही करतात. त्यांच्या प्रती खूप आसक्ती असते, त्यांच्या प्रती खूप लगाव आहे. मग हे लगाव हे कर्मबंधाचं कारण आहे. हे रागभाव हे कर्मबंधाचं कारण आहे. समजलं? आणि हे सुद्धा प्रमाद मध्ये येणार. समोर प्रमाद झालं. समजले आता? हे 15 प्रकारचे प्रमाद आहेत. कोणकोणते नाव बोलायचे? 4 विकथा, 4 कषाय, 5 इंद्रिय, निद्रा आणि स्नेह. निद्रा आणि स्नेह हे झाले 15 प्रकारचे प्रमाद सहित उपयोग. आता ह्या बाहेरच्या क्रिया नाही, त्या बाहेरच्या क्रिया ज्या आपण करतो त्या प्रमाद मध्ये येणार नाही. ते कर्मबंधनचे कारण नाहीयेत. कर्मबंधनचं कारण काय आहे? की सहित उपयोग. उपयोग म्हणजे आपलं लक्ष, उपयोग म्हणजे आपले परिणाम, उपयोग म्हणजे आपले भाव.
की जर भाव आपले कषाय सहित असतील, जर उपयोग आपला कषाय सहित असेल, प्रमाद सहित असेल, अविरती सहित असेल, तर त्या कषायामुळे, त्या प्रमादामुळे, त्या उपयोगामुळे कर्म बंद होणार. आपला उपयोग कुठे आहे? उपयोग म्हणजे आपले परिणाम कसे आहेत, त्या परिणामांवरती हे सर्व डिपेंड आहे. ठीक आहे, तुम्ही किती वेळ टीव्ही बघत बसता, काय बघत बसता, ते बघितल्यामुळे तुम्हाला कर्म बंद नाही झाला. ते तर चालत राहणार, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? ते बघितल्यामुळे कर्म नाही झाला, ते बघितल्यामुळे आपल्यामध्ये आपला उपयोग किती भटकला, आपले परिणाम किती बिघडले. स्त्री कथा ऐकल्याने, राजकथा ऐकल्याने, भोजन कथा ऐकल्याने परिणाम किती बिघडले, त्याच्यामुळे कर्म बंद होणार. भोजन कथा बघत आहे, कंटिन्यू बघत आहे, किती खाण्याचे परिणाम झाले, बोले जसे खाण्याचे परिणाम झाले बिघडलं सगळं. तसं कर्म बंद होणार, परिणामानेच बंद होत असतो. आणि हे भावाश्रव आहे, जे आतमध्ये उत्पन्न होते ते भावाश्रव, आणि बाहेरचे जे कर्म येत आहेत ते द्रव्याश्रव आहे. ठीक आहे, मग कोणता आश्रव चांगला आहे? पुण्याश्रव चांगला आहे की पापाश्रव चांगला आहे? बघा आता खाली लिहिणार, कुठलाही आता अन्वयार्थ वाचायचा. ओके, अन्वयार्थ बघा खाली काय लिहिलं, ज्यामध्ये सर्व द्रव्यांना अवकाश असतो ते आकाश द्रव्य. आता पुस्तक बघायचं, पुस्तकामध्ये आपण जे सगळे आता गोष्ट समजली ती सगळी गोष्ट त्याच्यामध्ये आहे, बघायचं सर्वांनी. ज्यामध्ये सर्व द्रव्यांना अवकाश म्हणजे जागा असतो ते आकाश द्रव्य जाना. वर्तना म्हणजे निश्चय काल आहे. रात्र दिवस घटका समय आदी काल द्रव्याच्या स्थूल सूक्ष्म पर्यायांना व्यवहार काल जाना, ते व्यवहार काल मध्ये येणार. याप्रमाणे अजीव तत्वाचे वर्णन झाले. अब आश्रव सुनिये. आता तिसरे आश्रव तत्वाचे स्वरूप ऐका. मन वचन व कायेच्या आश्रयाने, मन वचन आणि कायेच्या आश्रयाने, परत ऐका, मन वचन कायेच्या आश्रयाने काय लिहिलं? आत्मप्रदेशाची चंचलता. आत्मप्रदेशाची चंचलता, चंचलता म्हणजे हलनचलन. आत्म्यामध्ये सुद्धा हलनचलन होते. आत्मा सुद्धा इकडे तिकडे सारखं भटकत असतो म्हणजे कंटिन्यू त्याच्यामध्ये सुद्धा हलनचलन चालू आहे ना. तर ते चंचलता, बोले ती चंचलता म्हणजे भाव योग. ती चंचलता म्हणजे भावयोग. आणि द्रव्ययोग हे मन वचन काय हे जे दिसत आहे, आपले शरीर हलणे, मनाने विचार करणे, बोलणे, हे सगळ्या ज्या गोष्टी चालू आहेत हे द्रव्ययोग मध्ये येणार. ओके, हे आपल्याला जे दिसत आहे ते सगळं द्रव्ययोग. द्रव्य मन सुद्धा दिसणार नाही, मन तर दोन्ही दिसत नाही, भाव मन सुद्धा दिसत नाही, द्रव्य मन सुद्धा दिसत नाही. ठीक आहे, परंतु वचन द्रव्य वचन दिसतात आणि द्रव्य काय दिसते? द्रव्य शरीर दिसणार. ठीक आहे, समजलं? आणि आत्म्यामध्ये जी चंचलता होते ती भावयोग, आणि हे बाहेर जे शारीरिक चालू आहे ते द्रव्ययोग. बघा खाली लिहिलं. आता तिसरे आश्रव तत्वाचे स्वरूप ऐका. मन वचन व कायेच्या आश्रयाने आत्मप्रदेशांची चंचलता रूप 3 प्रकारचा योग आहे. समोर मिथ्यात्व, अविरती, कषाय आणि प्रमाद सहित आत्म्याचा उपयोग हे आश्रव तत्व होय. आत्म्याचा उपयोग हे आश्रव तत्व आहे, ते बाहेरच्या क्रिया नाही. बाहेरच्या क्रिया आहेत का? प्रमाद म्हणजे हे करायला आळस येते मला, हे शरीर आळशी झाले, शरीराला हे करायला नको वाटते, हे ऐकायला नको वाटते, हे खायला नको वाटते, हे आळस नाहीये, याला आळस म्हणत नाहीत. तुमची अरुची, अरुचीचा परिणाम, आवडच नसणे याला आळस म्हणतात. आणि ही खरी आळस आहे. आवडत नसेल तर आपोआप बाहेर शरीर प्रॉब्लेम देणारच, शरीरामध्ये प्रॉब्लेम येणारच. तुम्हाला आवडत नाही, ते करायला जमत नाही ही सुद्धा गोष्ट वेगळी. तुम्हाला आवडच नाहीये, रुचीच नाहीये, तर मग त्या गोष्टी होणार का? की त्या गोष्टी होणारच नाही. जिसमें रुचि नहीं होती होने पर भी नहीं दिखता है. म्हणजे ज्याची ज्याच्यामध्ये रुची नसते ती समोर गोष्ट असेल तरी आपल्याला दिसणार नाही. आवडच नाही आपली तर ती गोष्ट समोर असेल तरी दिसणार नाही.
आणि जिसकी जिसमें रुचि होती है हो नहीं होने पर भी दिखता है. म्हणजे जर आवड नसेल तर आपल्याला आवड असेल तर ती गोष्ट समोर नसेल तरी आपल्याला ती दिसणार. आणि जर आवडच नसेल तर गोष्ट समोर असून सुद्धा आपल्याला दिसणार नाही. समजलं? तर रुची कशाची पाहिजे? रुची कोणत्या गोष्टीची पाहिजे? आवड कशाची पाहिजे? ही गोष्ट आपल्याला समजली पाहिजे. ज्याला ड्रॉइंग बनवण्यामध्ये आवड आहे त्याला दिवस रात्र तीच गोष्ट दिसणार. त्याच्याशिवाय काही दिसणार नाही. ज्याला जेवण बनवण्यामध्ये आवड आहे त्याला तीच गोष्ट दिसणार. कंटिन्यू त्याच्या उपयोगामध्ये काय चालू असणार? तीच गोष्ट चालू असणार. ज्याला खेळायची आवड आहे बोले त्याला खेळामध्येच आवड असते, त्याला कंटिन्यू ते दिसत असतं. ज्याला नेकलेसची आवड असते, तुमची आवड कशामध्ये सांगा? कशामध्ये आवड आहे? तर ती गोष्ट आपल्याला कंटिन्यू दिसणार. ती गोष्ट आपल्याला सारखी त्याच्यामध्ये दिसत राहणार. ज्याला स्वाध्यायाची आवड आहे त्याला वस्तू स्वरूप दिसणार. ज्याला स्वाध्यायाची आवड आहे त्याला निज आत्मा दिसणार. ज्याला स्वाध्यायाची आवड आहे, ज्याला आपल्या स्वरूपाची आवड आहे, त्याला आपल्या स्वरूपाची रुची आहे, झालं संपलं त्याचं काम. त्याला आता दुसरं काहीही दिसणार नाही. तो कुठेही बिघडू शकत नाही. मग तुम्ही त्याला अमेरिका सोडा, चायनात नेऊन सोडा, तरी तो जसा आहे तसं तो राहणारच. तर रुची कुठे लावायची हे आपल्यावर डिपेंड आहे. समजलं? आणि अरुची म्हणजे काय? की आपल्या स्वतःची रुची नसणे त्याला अरुची म्हणतात. त्याला प्रमाद म्हणतात. ठीक आहे? बघा समोर काय लिहिलं. प्रमाद सहित उपयोग. आता काल द्रव्याचं स्वरूप झालेलं आहे आपलं. आता समोर बघायचं आश्रव तत्व. नेक्स्ट पेज काढायचं. पेज नंबर 68. पेज नंबर 68 काढा. आश्रव तत्वाचं स्वरूप बघा खाली काय लिहिलं. आश्रवाचे 5 भेद आहेत. मिथ्यात्व, अविरती, प्रमाद, कषाय व योग. जीवाच्या या 5 प्रकारच्या परिणामांना कशाला? जीवाच्या या 5 प्रकारच्या परिणामांना आश्रव तत्व म्हणतात. आश्रव तत्व कुठे आहे? बाहेर आहे का? बाहेर नाही. जीवाचे स्वतःचे परिणामच बंधाचे कारण आहेत. ही गोष्ट डोक्यात फिट करायची. क्रियाकांड बंधाचं कारण नाहीये. तुम्ही किती काम करत राहा बंद होणारच नाही. बंद होणार नाही म्हणजे पाप बंद तर चालणारच. तुमची रुची नसेल, आता जसे परिणाम असतील त्याच्या अनुसार आपल्याला बंद होतो. ठीक आहे? तर जीवाच्या या 5 प्रकारच्या परिणामांना आश्रव तत्व म्हणतात. त्यासच भावाश्रव असेही म्हणतात. त्यालाच भावाश्रव म्हणणार. व त्या परिणामांच्या निमित्ताने ज्ञानावरणादी कर्मे येतात. ज्ञानावरणादी कर्म येतात. तो द्रव्य आश्रव होय. त्याला द्रव्य आश्रव म्हणतात. समजलं? जी गोष्ट आपण वाचली, जी गोष्ट आपण समजली तीच गोष्ट याच्यामध्ये लिहिली. काय लिहिलं? की आपले आत्म्याचे परिणाम ते भावाश्रव, तेच खरे आश्रव तत्व आहे. आणि त्या परिणामांमुळे जे द्रव्य कर्म येतात, मग ज्ञानावरण, दर्शनावरण, मोहनी, आयु, नाम, आणि ते कशामुळे येतात? की आपल्या स्वतःच्या परिणामांमुळे. आणि कसले परिणाम आपले? बोले योग, मिथ्यात्व, अविरती, प्रमाद, कषाय या 5च्या अनुरूप असतील. मग हे शुभ असो किंवा अशुभ असो. शुभ असतील तर शुभ परिणाम, शुभ बंद होणार. अशुभ असतील तर अशुभ परिणाम, अशुभ बंद होणार. कोणता चांगला? इथे आश्रव लिहिलेले. आश्रव मध्ये भेदभाव केलेला नाहीये. आश्रव मध्ये सगळे परिणाम आहेत. मग ते शुभ असो किंवा अशुभ असो, सगळे परिणाम याच्यामध्ये घेतले. ठीक आहे? समजलं? हे आश्रवाचे कारण आहे. आणि या आश्रवाला आश्रव समजलं तर सम्यक दर्शन होणार आहे. 7 तत्वांचं यथार्थ श्रद्धान करायचं होतं ना. तर 7 तत्वामध्ये 2 तत्व तर झाले पहिले. जीव तत्व कसं आहे, अजीव तत्व कसं आहे हे सांगितलं. आता आश्रवचं स्वरूप सुद्धा सांगितलं आपल्याला. की आश्रव दुःखकार घनेरे. आश्रव कसे आहेत? आश्रव दुःखकार आहेत, दुःख स्वरूप आहे, दुःख देणारे आहेत. कोणते आश्रव? मग ते शुभ असो किंवा अशुभ असो, दोन्ही प्रकारचे आश्रव हे बंधाचे कारण आहेत आणि हे दुःख स्वरूप आहेत, दुःख देणारे आहेत. त्याला चांगलं समजू नका.
त्याला चांगलं समजलं तर उलट झालं, विपरीत मिथ्यात्व मध्ये गेलं. विपरीत मध्ये झालं. तुम्ही ते तर आहेत बंधाचे कारण, ते तर आहेत दुःखाचे कारण, आणि आपण त्याला चांगलं समजलं म्हणजे सुख देणारे सुखाचं कारण समजलं, तर हे विपरीत मध्ये गेलं. समजलं? आश्रमाला आश्रव जाणणे आणि त्याला सोडायचंय. आश्रव कसं आहे, कोणतं तत्व आहे? हेय तत्व आहे. आश्रव सोडण्या योग्य तत्व आहे. आश्रवाला पकडायचं नाहीये आणि त्याला हेय समजून मिथ्यात्वाचा त्याग, क्रोध मान माया लोभचा त्याग, प्रमादचा त्याग, सगळ्यात पहिले रुची लागली बाकी सगळ्या गोष्टी होतात. समजलं? त्यासाठी अगोदर देवशास्त्र गुरुची रुची पाहिजे, जिनवानीची रुची पाहिजे. जिनवानीची रुची असेल तर बाकी सगळ्या गोष्टी होणार. ज्याला येत नसेल म्हणजे त्याचा काही फायदा नाही. समजते की नाही समजत आहे? काही गोष्टीमध्ये की वरतून जाते की फक्त इकडून ऐकून इकडून बाहेर येते. हा, असं तर होत नाहीये. या गोष्टी एक गोष्टीमध्ये एवढी पॉवर आहे आणि या सगळ्या गोष्टी एकदम प्रॅक्टिकल आहेत. आपण करून बघायच्या. आपण दुखी का? आपण स्वतःच्या परिणामांमुळे, स्वतःच्या मान्यतेमुळे, स्वतःच्या उलट्या ज्ञानामुळेच दुखी आहेत. बाकी दुसरं काही कारण नाहीये. आणि हे आश्रवच आपल्याला दुःखाचे कारण आहेत. आश्रव दुःखकार रे, बुद्धिवंत तिने निर्वेरे. पंडित दौलतरावजी समोर लिहितील आता आश्रव भावनाचं स्वरूप. त्याच्यामध्ये लिहिलं की जे बुद्धिमान जीव असतात ते आश्रवाला सोडून देतात, आश्रव करत नाहीत. आश्रव परिणाम त्यांच्या मनामध्ये होत जे नाही. आपले परिणाम होते तर चांगले वाईट परिणाम जे होते त्यांना कंट्रोल, म्हणजे कधी कधी आपण हे वाईट विचार करायचं नसते आपल्याला, पण कधी कधी सहजच येऊन जाते. त्याला काय हा, करायचं? सहजच येऊन जाते. सहजच येऊन जाणार ते तर आहेच. बघा आता ते तर आता क्रमबद्ध पर्यायामध्ये येणार, ते आपण त्याची चर्चा करू आपण. सहज आल्यावर तिचं कर्म बंद होते सहजच का? येणार कारण की आपल्याला सवयच ती आहे, आपली सहज आवडच आल्यावर त्याच्यामध्ये तिचं आहे. कर्म बंद होते का? हा, सहज मी मनात आले ते कर्म बंद होणारच का? बंद होणारच. सहज आलं तरी का आलं? का आलं? कारण की पहिल्यापासून आपण त्याच्यामध्येच आहेत ना, म्हणून ते सहजपणे आलं. सहजपणे आत्मानुभव का होत नाही? मग तिचा पश्चाताप प्रायश्चित काही नाही का? पश्चाताप तर करायचा ना, की अरे आता हे असं झालंय तर माझ्याकडून परत असं होऊ नये, परत असं होऊ नये यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणे. प्रयत्न तर करावाच लागणार. भाव सुधरवावे स्वतःलाच लागणार. स्वतःची रुची फक्त एकदा जागृत करायची. एकदा आवड लागली सगळे काम कसे होत जातील तुम्हाला लागणार नाही की मी एवढं कसं काय सुधारलो, मला समजणार नाही. समजलं? सुधारलो म्हणजे माझ्यामध्ये एवढा बदलाव कसा झाला, आणि बदलाव होण्याचं कारण काय? की ती घाणेरडी वस्तू जी आतमध्ये बसलेली ती बाहेर निघाली आणि हे जिनवानीची प्युअर शुद्ध गोष्ट आतमध्ये गेली. बस एवढंच काम झालं. दुसरं काय झालं? दुसरं काही झालेलं नाही. समजलं? बाहेर कुठे बदलाव होणार नाही. बदलाव कुठे घटित करायचा आहे तर आपल्यामध्येच बदलाव घटित करायचा आहे आणि तिथेच बदलाव होऊ शकतो. मग ठीक ते आहे. प्रतिक्रमण वगैरे म्हणते ना संध्याकाळी, मग ते रोज प्रतिक्रमण तर रोज म्हणतात ना, तिच्यानं काय आश्रव बंद वगैरे होते का? मग ते काय का तसं काही नाही, मी आपल्या मान्यतानुसार आहे. फक्त म्हटल्याने काही होत नाही. तुम्ही रोज म्हणत मान्यता राहा. मान्यता तुम्ही काय बोलताय ते तुम्हाला कळायला पाहिजे. परिणाम जे बोलतोय ते आपलं करतोय का नाही हे पण महत्वाचं ना. हा, जे आपण परिणाम जे बोलतो ते प्रतिक्रमण करताना तसेच हा, आपले तसे भाव आपले झाले पाहिजे. आपण जे काही बोलत आहे ना द्रव्याने वचनाने कायाने, ते येतं का सगळं? फक्त जोर जोरात ओरडून दाखवतो की फक्त करायचं म्हणून करतो? म्हणजे याला प्रतिक्रमण म्हणत नाही, प्रत्याख्यान म्हणत नाहीत, आलोचना म्हणत नाहीत, काहीच म्हणत नाहीत. फक्त आपण ऐकतो किंवा बोलतो. हा, आणि ते फक्त लिहिलेलं वाचणं त्याला सुद्धा म्हणणार नाहीत. तसे परिणाम झाले पाहिजे. तसं आपल्याला वाटलं पाहिजे की अरे ही चूक माझ्याकडून झाली. काय चूक झाली? की कोणत्या तरी जीवाला मी द्रव्याने वचनाने मनाने कायाने कृतकार्यत अनुमोदनाने कोणाला प्रॉब्लेम झाले असेल, कोणाला जबरदस्ती माझ्याकडून काही झालं असेल, तर ते असं आपल्याला फील झालं पाहिजे. ते जोपर्यंत फील होत नाही तोपर्यंत काही फायदा नाही. तोपर्यंत प्रतिक्रमणही नाहीये काहीच नाही. हा, आचरणात आणणे थोडक्यात. काय?
बरोबर. आचरणात आणणे का म्हणजे आचरणात थोडक्यात आणणे. आचरणात आचरणामध्ये वागण्यामध्ये. ते आलं पाहिजे. आणि आता आपल्याकडून जी चूक झालीये ज्याची आपण प्रतिक्रमण करत आहे ती भविष्यात न होवो अशी भावना पाहिजे. समोर जाऊन ती चूक परत नाही झाली पाहिजे. नाहीतर काय प्रतिक्रमण केलं आपण रोज करतो आणि त्या चुका परत परत करत राहतो. तर काय फायदा? चूक सुधारवण्यासाठी मनामध्ये प्रतिक्रमण केलं होतं, परत चुका करण्यासाठी केलं होतं. समजते? त्यासाठी त्या गोष्टींचा आपल्याला विचार केला पाहिजे. मग हे प्रतिक्रमण जे आपल्याला करा म्हणतात रोज, मग त्याचा काय मतलब आहे ना? आपण नुसतंच ऐकतो, नाही नुसतं नाही, वाचतो. प्रतिक्रमण तर करा म्हणतात, बरोबर आहे. आपल्याला पत्ता लागला पाहिजे. रोजच्या रोज ते काम आपल्या हातातून होतात. असे काम आपल्याकडून सारखं सारखं वाचल्यानंतर, सारखं सारखं केल्यानंतर असं काम ते आपल्याकडून कसं झाले होतंय नाही पाहिजे. नाही, ते हा? आपण गोष्टी कशा रुटीन मध्ये आल्यासारखे झालेले असते की बाबा सकाळी उठले करायचं आणि झोपताना करायचं प्रतिक्रमण. हे रुटीन मध्ये आलंय ते सगळ्यांच्या बहुतेक. मग ते हा. नुसतं रुटीन मध्ये येऊन चांगली कामाचं नाही ना. नाही रुटीन मध्ये येऊन काही काम नसतं. बघा रुटीन मध्ये आलं तर चांगली गोष्ट आहे, परंतु नाही, नुसतं वाचणं किंवा ऐकणं रुटीन मध्ये, ते करणं नुसतं वाचण्याला काहीही मतलब नाहीये. ते आपण कबीरजीचा दोहा ऐकला होता ना, माला तो कर में फिरे जीभ फिरे मुख माही, मनवा फिरे बाजार में ये तो सुमिरन नाही. याला सुमिरन म्हणतात का? माळा फिरते हातामध्ये, जीभ तोंडामध्ये फिरते आणि मन कुठे? मनवा फिरे बाजार में, बाजार मध्ये फिरत आहे, त्याला सुमिरन म्हणत नाही. मला काय म्हणते? मला चेतन सो कहे काहे फिरावे मोय. मला कशाला फिरवतो? मला काय म्हणते चेतनला? चेतन म्हणजे जीव. जीवाला मला म्हणते की तू कशाला मला फिरवतो? मला चेतन सो कहे काहे फिरावे मोय. बोले मनवा क्यों नहीं फेरता मुक्ती मिळावे तो. मुक्ती मिळण्याचं कारण तेच आहे. समजलं? त्यासाठी जिथे परिणाम चांगले असतील, जिथे भाव चांगले असतील तिथे सगळं चांगले. जिथे परिणाम गडबड झाले, जिथे भाव विचार बिघडले तिथे सगळंच बिघडलं. ठीक आहे? त्यासाठी आपले परिणाम सुधारायचे. परिणामानेच मुक्ती होणार आहे, परिणामानेच बंद होणार आहे. समजलं? चला आता आपण बाकीची चर्चा नेक्स्ट क्लास मध्ये करू. द्रव्य आश्रव आणि भाव आश्रवची चर्चा आपण आता केली. आता बंद तत्वाचं स्वरूप नेक्स्ट क्लास मध्ये आपल्याला बघायचं. ठीक आहे? काही प्रश्न आहे कुणाला? समजलं सर्वांना? चला जीववाणी स्तुती करायची आहे आणि इथेच विराम घ्या. जावानी के ज्ञान से सूझे लोकालो, सोवानी मस्तक नमो सदा देत हूँ, सदा देत हूँ।